15 ऑगस्ट 1947 भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन. हा दिवस श्रीगोंद्यात कसा साजरा झाला हा आजच्या स्टोरीचा विषय आहे. आजच्याप्रमाणे तेव्हा बाह्य जगाची माहिती क्षणार्धात मिळत नव्हती. वर्तमानपत्र हेच मुख्य साधन होते. ते देखील दुपारी मिळायचे. केसरी हे एकमेव वर्तमानपत्र तेव्हा श्रीगोंद्यात मोजक्या लोकांकडे येत. माहितीचे दुसरे जलद साधन म्हणजे रेडिओ. त्यावरील बातम्या व न्यूज बुलेटिनद्वारा ताजी माहिती मिळत. मात्र श्रीगोंदा शहरात बोटावर मोजण्याइतके रेडिओ संच होते. स्वातंत्र्य सैनिक रमणलाल मेहता व भागचंद गांधी यांच्याकडे रेडिओ होता. दिल्लीत काय घडतेय हे त्यांच्या रेडिओद्वारे श्रीगोंद्यात समजत. ऐकलेली ही माहिती मौखिकपणे इतरांना सांगितली जाई. लॉर्ड माउंटबॅटन यांनी 4 जून 1947 रोजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन 15 ऑगस्ट ही भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली. या दिवसाची श्रीगोंदावासीय डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. शहरातील प्रसिद्ध विजय चौक येथे 15 ऑगस्टला जमाव जमला होता. त्यांच्या हातात तिरंगा ध्वज होता. तेथे स्वातंत्र्याचा जयघोष चालू होता. या जयघोषाच्या केंद्रस्थानी होते स्वातंत्र्य सैनिक बाबू मिया बँडवाले. कारण याच चौकातून त्यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींच्या हाकेला ओ देत ब्रिटिशांविरुद्ध चले जावोचा नारा देत स्वतःला अटक करवून घेतली होती. दीर्घकाळ ते ब्रिटिशांच्या कैदेत होते. आज देश स्वातंत्र्य होत असताना त्यांना एखाद्या नायकाचा सन्मान मिळत होता. त्यांच्यासोबत अन्य स्वातंत्र्य सैनिक देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. यामध्ये श्री विठ्ठलराव दादासाहेब मोठे पाटील, डॉक्टर रूपचंद ताडे, डॉक्टर शमसुद्दीन बापूभाई इनामदार, श्री रामचंद्र महादेव पापत, श्री सदाशिव दहातोंडे, श्री हरी मुरलीधर जाधव, मोतीलाल भिकचंद कटारिया, रमणलाल रामचंद्र मेहता, बन्सीलाल मुकुंददास गांधी, देव अनंत शंकर तरडे, आप्पा लक्ष्मण दाते, धीरजमल कटारिया, बॅरिस्टर वसंतराव माधवराव कविटकर ही मंडळी प्रमुख होती. स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर रूपचंद ताडे यांच्याकडे रेडिओ संच होता. त्यातील बातम्यांद्वारे दिल्लीतील खबरबात समजत होती. तेव्हा स्वातंत्र्य मिळत असताना देशाचे सर्वात मोठे सत्ता केंद्र म्हणजे देशाची संविधान सभा ही होती. या सभेची बैठक 14 व 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील संसद भवनातील सेंट्रल हॉल येथे झाली. 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीबरोबर 12 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून ऐतिहासिक भाषण केले. नियतीशी करार या नावाने ते भाषण जगप्रसिद्ध आहे. श्रीगोंद्यात रेडिओवर मध्यरात्री हे भाषण सार्वजनिकरित्या ऐकले गेले. दुसऱ्या दिवशी दिल्लीत नूतन पंतप्रधान म्हणून नेहरूंचा शपथविधी झाला. केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झाले. श्रीगोंद्यात 16 ऑगस्ट रोजी पहाटे प्रभात फेरी निघाली. त्यात शालेय विद्यार्थी अग्रभागी होते. त्यांच्या हाती तिरंगे ध्वज होते. पुष्ट्यांच्या फलकावर निळ्या अक्षरात देशप्रेमाच्या व स्वातंत्र्याच्या घोषणा लिहिल्या होत्या. मुलांच्या या फेरी पाठीमागे शहरातील मान्यवर सहभागी झाले होते. विजय चौकातून सुरू झालेली ही रॅली शहरभर फिरत तहसील कचेरी येथे पोचली. तेथे सार्वजनिक ध्वजारोहण झाले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी मिठाई म्हणून बत्ताशे वाटले गेले. तत्पूर्वी मोती चौक येथे मिरवणूक आली असता बुंदीचे लाडू कुस्करून त्याचे वाटप केले गेले. मिरवणुकीत ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यात 1 रुपया चांदीचा, सारा देश गांधींचा ही घोषणा सर्वाधिक लोकप्रिय होती. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, स्वातंत्र्य भारताचा विजय असो या घोषणासुद्धा दिल्या जात होत्या. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यावर शिंदे राजघराण्याच्या समाधी असलेल्या मैनाबाई यांच्या माळावर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तेथेही बत्ताशे वाटले गेले. तिरंगी कागदी पताका झेंडा चौकात लावल्या होत्या. घरोघर गोडधोड जेवण केले गेले. अंगणासमोर सडा मारून रांगोळी काढली होती. सायंकाळी तेलाचे दिवे लावून दीपोत्सव केला गेला. प्रत्येक जण परस्परांना भेटून हस्तांदोलन करीत होता. काही जण आलिंगन देत होते. सारा देश राष्ट्रभावनेने भारलेला होता. त्याचे प्रतिबिंब श्रीगोंद्यात दिसत होते. असा होता पहिला स्वातंत्र्य दिन. आजच्या या माहितीचे संदर्भ आम्ही घेतले आहेत स्वातंत्र्य सेनानी बाबू मिया बँडवाले यांचे कुटुंबीय,
ज्येष्ठ पत्रकार अशोक होंद्राव यांच्याकडून. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.